तो आपण एक लहानशी विश्रांतीनंतर प्रवचन सेवेचा लाभ घेऊया। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारे जोजी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिनी एकवटले जेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। तरी तनु मनु जीवे चरणांसी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ पुंडलिक वरदा हरिविठ्ठल। सज्जनो, माऊलींच्या या ओवीचं चिंतन गेल्या अनेक भागांपासून आपण करतोय। नेमकं माऊलींना या ओवीतनं आम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे याचं चिंतन या भागामध्ये थोडं तपशिलात करायला सुरुवात करू। तरी तनुमनु जीवे चरणांसी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ। हे दास्यत्व करणं आम्हाला समजतंय, अभिप्रेत काय तेही लक्षात येते, पण तरी तनुमनु जीवे असं म्हणत असताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, कोणतं पथ्य पाळावं, यासाठी संतांचीच काही वचनं आपल्याला लक्षात घ्यावी लागतात। माऊलींनी ईश्वराच्या आज्ञेनुसार कार्य करणं अभिप्रेत आहे असं ज्ञानेश्वरीत वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला नमूद करून सांगितलंय, बजावून सांगितलंय। या संदर्भात माऊलींची एक ओवी अधिक तपशिलातलं भाष्य करणारी आहे, त्यामुळे त्याचा संदर्भ इथे फार उपयोगी पडतो। माऊली आम्हाला सांगतात की मुळात ईश्वराची आज्ञा म्हणजे केवळ देवाज्ञा नव्हे, ती आम्हाला वेदाज्ञा आहे। आणि नास्तिको देवनिंदकः म्हटलं जात नाही, आपलं सूत्र असे नास्तिको वेदनिंदकः। मग वेदांची निंदा करणारे जर नास्तिक असेल तर वेदांचं पालन खऱ्या अर्थाने करणारे हे आस्तिक ठरतात। मग अशा प्रकारची वेदाज्ञा जी आहे ती नेमकी माऊली कशी आम्हाला सांगतात? माऊली म्हणतात, धनंजयाला म्हणजे पार्थाला किंवा अर्जुनाला हे सांगतात, पण ते मागेच सांगितल्याप्रमाणे आम्हाला सांगतायत असं समजून त्या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे। हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची। म्हणजे हे विहित कर्म पांडवा तुम्हाला दिलेलं जे विहित कर्म आहे, अर्जुना तुला दिलेलं जे विहित कर्म आहे, कारण वर्णाश्रम विहित धर्म करणे हा प्रथम कर्म असं एका अभंगामध्ये म्हटलं गेलेलं आहे। विहित कर्म याचा अर्थ मी जर शिक्षक असेल तर मी उत्तम शिकवलं पाहिजे, मी जर क्षत्रिय असेल तर मी लढाई चांगली लढली पाहिजे, मी जर व्यापार करणं अपेक्षित असेल तर मी व्यापार चांगला केला पाहिजे। माझं जे कर्म आहे ते चोखपणे करणं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। मला पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून मागच्या एका भागात दिलेला दृष्टांत आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणावासा वाटतो। शेतकरी ज्यावेळी सर्व कर्म करत होता त्यावेळी सुद्धा भगवंताला विसरलेला नव्हता, पण भगवंताचं स्मरण करताना कर्मही करायला विसरलेला नव्हता। म्हणजे योगः कर्मसु कौशलम असं जे भगवद्गीतेचं तत्व आहे ते ज्यावेळी आम्हाला साध्य होईल त्यावेळी आमच्याकडनं कर्मही घडेल आणि भगवंताचं पुण्यस्मरणही सतत आमच्या चिरस्मरणामध्ये राहील। हेच माऊलींना अभिप्रेत हेही आम्हाला या ओवीच्या माध्यमातून समजतंय। त्यामुळे तरी तनुमनु जीवे असं म्हणत असताना सर्व काही सोडून द्यायचं, कर्मांचा त्याग करायचा आणि संन्यास घेऊन काहीतरी भगवंताची आराधना करायची, हे माऊलींनाही अभिप्रेत नाही। उलट तनुमनु जीवे सर्व कर्म करत असताना सर्व एकवटून आम्ही भगवंताला जर शरण गेलेलो असू तरच आमच्याकडनं त्या प्रकारचं कर्म जे माऊलींना अभिप्रेत आहे ते खऱ्या अर्थाने घडेल, असा तिथला भाग लक्षात येतो। माऊलींनी दास्यभक्तीविषयी याही पुढचं दोन विवेचन केलंय। 18व्या अध्यायामध्ये 911व्या क्रमांकाच्या ओवीत माऊली आम्हाला सांगतात, अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली निभ्रांत सापडेची तो। खरं तर भगवंताची प्राप्ती करून घेणं असं आम्ही अनेकदा कीर्तन प्रवचनात देखील सांगत असतो। जे प्राप्त आहे त्याची प्राप्ती करणं हे शास्त्रामध्ये पाप सांगितलेलं आहे। भगवंताची प्राप्ती करणं हे अभिप्रेत नाही आहे, भगवंत प्राप्तच आहे। किंबहुना भगवद्गीतेचाच 15वा अध्याय मी डोळ्यासमोर आणला तर ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः, त्याच भगवंताचे जर आम्ही अंश आहोत, तोच आमच्या अंतःकरणामध्ये जर स्थिरावलेला आहे तर त्याला प्राप्त वेगळं कुठनं करून घेणार? तो प्राप्तच आहे। दुर्दैव असे की त्याची आणि आमची गाठभेट नेमकी जी होते ती आम्हाला समजत नाही, आम्हाला जाणवत नाही, आम्हाला उमगत नाही, आम्हाला कळत नाही।
आकळेना श्रीपती अशी आमची अवस्था जर होत असेल तर त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग आम्हाला समजला पाहिजे. मला पुढचं भाष्य करण्यापूर्वी समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग डोळ्यासमोर आला, त्याचंही उद्धरण इथे करावंसं वाटतं. देव जवळी अंतरी भेट नाही जन्मांतरी. देव जवळ आहे आणि अंतरी आहे असं दोन्ही शब्द का वापरले? तो जवळच आहे पण अंतरामध्ये तो आहे. पण गंमत अशी आहे की देव जवळी अंतरी असलं तरी भेट नाही जन्मांतरी. अनेक जन्म आम्ही घेऊन झाले, प्राण्यांचेही जन्म आमचे झाले, आता मानव देह धारण केलाय, निम्म्याच्या वर आयुष्य पुढे गेलं, तरी जर आमची भगवंताची आमची गाठभेटच होत नसेल तर तो जवळी आणि अंतरी असून भेट नाही जन्मांतरी अशी आमची दुरावस्था होते. हे नेमकं आम्हाला समर्थ डोळ्यासमोर आणून देतात. माऊलींनी नेमकं तेच सांगितलं की तो सापडणार आहे, शोधायचा नाही आहे, तो आकळायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे, उमगून घ्यायचा आहे. मग तो जर आम्हाला सापडावा असं वाटत असेल तर तो निश्चितपणे कुठे सापडेल? माऊली त्याचा पत्ता आम्हाला या ओवीतनं सांगत होते. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. जे जे प्रत्येकाला कर्म दिले ते ईश्वराच्या इच्छेनुसार आलेलं आहे. मी शेतकरी म्हणून जर कर्म करत असेल तर ती ईश्वराचं मनोगत आहे, म्हणून मी ती शेती केली पाहिजे. याही संदर्भामध्ये पुन्हा सावतोबांना शरण जावं लागतं. सावतोबा माळी पंढरपूरपासून जेमतेम काही कोसांवर होते, पण 9-10 कोसांवर आरणगाव भेंडी नावाच्या त्या ठिकाणी राहून सुद्धा यात्रेला वारीला त्यांना जायला मिळत नव्हतं. पण प्रत्येक कर्म हे फक्त पांडुरंगाला अर्पण करून ते आपली साधना आराधना ती नीट चालू ठेवत होते. मग जे त्याचं मनोगत आहे म्हणून माझ्या वाट्याला आलं असेल तर मी ते नीट प्रामाणिकपणे केलं पाहिजे. म्हणून या केलिया निभ्रांत सापडेची तो भगवंत सापडावा यासाठीच तर सर्व जीवांची धडपड सुरू आहे. तो जर सापडावा असं वाटत असेल तर आम्हाला सर्व कर्म त्याला अर्पण करायचे आहेत, निभ्रांत राहून करायचे आहेत, मग तो सापडेल ही ग्वाही माऊली आम्हाला देतात. हीच ग्वाही आणखीन कुठल्या संदर्भामध्ये माऊली आम्हाला देतात याचंही चिंतन आम्हाला या ओवीला अनुसरून करायचं आहे. आणि म्हणून तरी तनुमनु जीवे चरणांसी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ, याचा अधिक तपशिलातला अर्थ आपण यापुढच्या भागांमध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी इथेच वाणीला पूर्णविराम देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल.